सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पीक कर्ज माफीवरील वक्तव्याचे समर्थन केले आणि म्हटले की त्यांनी सरकारची भूमिका मांडली होती। शुक्रवारी पुण्यातील बारामती येथे एका कार्यक्रमात बोलताना पवार म्हणाले होते की राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती पीक कर्जमाफीला परवानगी देत नाही आणि शेतकऱ्यांनी या संदर्भात घोषणेची वाट पाहण्याऐवजी वेळेवर हप्ते भरावेत असे आवाहन त्यांनी केले। फडणवीस सरकारमध्ये अर्थ खाते सांभाळणारे पवार म्हणाले होते की गोष्टींबद्दल खूप काही बोलता येते पण आर्थिक वास्तवाबद्दल नाही। ते म्हणाले होते निवडणूक जाहीरनाम्यात पीक कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते पण आज मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की त्यांनी 31 मार्चपूर्वी त्यांच्या पीक कर्जाचे हप्ते भरावेत। अजित पवार म्हणाले काही शेतकरी सरकार कर्जमाफीची घोषणा करेल असे गृहीत धरून त्यांच्या कर्जाचे हप्ते भरत नाहीत। राज्य सरकार योग्य वेळी निर्णय घेईल असे उपमुख्यमंत्र्यांनी बारामतीमध्ये सांगितले होते। सध्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे पीक कर्जमाफी शक्य नाही याचा त्यांनी पुनरुच्चार केला। या टिप्पण्यांबद्दल विचारले असता फडणवीस म्हणाले की पवारांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे। त्यांनी कधीही असे म्हटले नाही की ही पीक कर्जमाफी कधीही होणार नाही असे फडणवीस म्हणाले।